वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुंदेन्दु शारदवलय शुभ्रवस्त्राव्रता या विनावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शंकरा प्रभुदेवी देवे सदा वंदिता। सामान पातु सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा। जय जय रघुवीर समर्थ। पांडुरंग परमात्म्याच्या चरणी नतमस्तक होऊन श्री गणेशाला वंदन करून सर्व संतांच्या चरणी नमस्कार करून श्री सद्गुरु चरणी शिरसाष्टांग नमस्कार करून आजच्या या सेवेच्या 107व्या भागाला आपण सुरुवात करत आहोत। आतापर्यंत आपण 106 भाग श्रवण केलेले आहेत। आजचा जो भाग आहे क्रमांक 107, आपण दासबोधातील पहिल्या समासातील पहिल्या दशकातील पहिल्या समासातील 23व्या ओळीवर चिंतन करत आहोत, विवरण घेत आहोत। त्या ओळीमध्ये सांगत असताना समर्थ म्हणतात की अभिमाने उठे मत्सर, मत्सरे तिरस्कार, पुढे क्रोधाचा विकार प्रबळे बळे। आणि ह्या एकाच ओळीवर आपण चिंतन करत असताना साधारणतः 104, 105, 106 आणि आजचा 107वा भाग त्याच विवरणाला धरून आज आपण चिंतन करणार आहोत। अर्थातच या ठिकाणी समर्थांनी अनेक प्रकार मांडलेले आहेत अभिमानाचे, आणि ते कशा कशा प्रकारे मांडलेले आहेत, कशा कशा प्रकार मांडलेले आहेत, कशा कशा प्रकारे माणसाकडे अभिमान येतो त्याची थोडक्यात ओळख या ठिकाणी समर्थांनी करून दिलेली आहे। आणि एकदा काय अभिमान आला की मग अभिमाने उठे मत्सर, मत्सरे तिरस्कार, पुढे क्रोधाचा विकार प्रबळे बळे। अर्थातच एखादा विषय जर पिंडामध्ये आला तर त्यालाच धरून अनेक विषय उभे राहतात। म्हणजे तसं पाहायला गेलं तर समर्थांनी विषयांची ओळख करून देताना सांगितलेलं आहे, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय आणि चिंता, अशा प्रकारचे ते विकार आहेत, अशा प्रकारचे ते विषय आहेत। आणि एक एक विषय साधारणतः 8 भागातून येतो। म्हणजे प्रत्येक विषय प्रत्येक वेगवेगळ्या भागातून येत असतो। काम क्रोधातून येतोय, लोभातून येतोय, अभिमानातून येतोय, मत्सरातून येतोय, तिरस्कारातून येतोय, मदातून येतोय। असा एक एक भाग हा अनेक भागातून अनेक प्रकारे येत असतो, अनेक प्रकारे उद्भवत असतो, अनेक प्रकारे कार्य करत असतो। आणि एकदा का एखादा विषय माणसाकडे आला की त्यालाच धरून मग सगळे विषय कार्य करत असतात। त्याचीच जाणीव ह्या ओवीमध्ये समर्थांनी करून दिलेली आहे। एक अभिमान आला की अभिमान आल्याबरोबर त्याच्या मागे लगेचच काय येतो, मत्सर। मत्सर आल्यानंतर काय होतंय, तिरस्कार। आणि तिरस्कार आला की मग काय होतंय, पुढे क्रोधाचा विकार प्रबळे बळे। अनेक प्रकारचे विकार त्या ठिकाणी मग येत असतात, अनेक प्रकारचे विकार त्या ठिकाणी अनुभवायला मिळतात, किंवा अनेक प्रकारचे विकार त्या ठिकाणी कार्य करायला लागतात। मग तो अभिमानच नको। समर्थ काय म्हणतात की एका अभिमानामुळे जर एवढी सगळी पिल्लावळ येत असेल, एवढे सगळे विषय येत असतील, तो अभिमानच का आणावा। परंतु अभिमान त्यागणे हे उत्तम उत्तम पुढे मांडले समर्थांनी। का तर त्याचा त्यागच घडला पाहिजे, त्या अभिमानाचा त्याग घडला पाहिजे। तो अनेक प्रकारातून वेगवेगळ्या प्रकारे माणसाकडे येत असतो, आणि त्याची जाणीव समर्थांनी संपूर्ण ह्या दासबोधामध्ये करून दिलेली आहे। पुढच्या निरूपणामध्ये पूर्णपणे त्याची ओळख करून दिलेली आहे, त्याची जाणीव करून दिलेली आहे की माणसाकडे वेगवेगळ्या प्रकारे तो अभिमान कसा जागा होतो, कशा प्रकारे कार्य करतो। आपण हे चिंतन करत असताना बऱ्यापैकी म्हणजेच अर्थातच अनेक प्रकारचा अभिमान आतापर्यंत आपण अनुभवलेला आहे। 106 भाग क्रमांक 106 त्या भागामध्ये त्या वेळेला चिंतन करत असताना, विवरण घेत असताना आपण बघितलं की ज्ञानी माणसाकडेही अभिमान येतोय, आणि तो त्याला कसा फसवितोय किंवा त्याच्याकडून तो कसं कार्य करून घेतोय हे साधारणतः आपण विवरण घेतलं। समर्थ या ठिकाणी जाणीव करून देतात की संसारिक माणसाकडे अभिमान असतो, त्याच्या घराविषयी, त्याच्या बंगल्याविषयी, त्याच्या माडीविषयी, त्याच्या संसारातील जे जे काही प्राप्त झालेले असतात त्यांच्याविषयी, पण त्या सगळ्याचं खंडन समर्थाने या दासबोधामध्ये केलेलं आहे।
अर्थातच जर पाहायला गेलं तर आपण आपल्या संपत्तीचा जर अभिमान बाळगत असू, जर आपण आपल्याला संपत्तीचा जर आपल्याला अभिमान असेल, माझ्याकडे खूप संपत्ती आहे, माझ्याकडे खूप ऐश्वर आहे, मला अमुक अमुक पिढ्यांना संपणार नाही एवढी संपत्ती माझ्याकडे आहे, किंवा ती तेवढी संपत्ती असल्यानंतर माणूस सहज बोलतोय की मला कोणाशीच गरज राहिलेली नाही आहे, किंवा मला कोणाशी गरजच नाही, अशा प्रकारे तो वावरत असतो, अशा प्रकारे तो वागत असतो. पण त्या ठिकाणी एक समर्थाने जाणीव करून दिलेली आहे की बघा, या दासबोधामध्येच एक समर्थाने ती ओवी मांडलेली आहे. ऐसी ही सृष्टीची चाली, संपत्ती दुपारची सावली, वैसा तरी निघून गेली हळूहळू. अर्थातच जर पाहायला गेलं तर त्या गोष्टीचं खंडन समर्थाने त्या ठिकाणी केलेलं आहे की आपण अभिमान धरतोय कसला, आपल्याला अहंकार असतोय कसला. राजा असता मृत्यू आला, लक्ष कोटी कबूल झाला, तरी सोडीना तयाला मृत्यू काही. राजा असताना जरी मृत्यू आला आणि त्याने लक्ष कोटी जरी कबूल झाला, तरी मात्र मृत्यू त्याला सोडत नाही. मृत्यू त्याला नेतोच नेतो. त्या ठिकाणी त्याच्याकडे तो काळ येतोच येतो, तो यम येतोच येतो. तो मृत्यू म्हटल्यानंतर तो त्याला आहेच आहे. त्याच्या पलीकडे समर्थाने सांगितलेलं आहे की ज्याप्रमाणे दुपारची सावली ही स्थिर नसते, अर्थातच सकाळच्या वेळेला उन्हामध्ये माणूस उभा असताना जी सावली पश्चिमेकडे असते, पूर्वेकडे सूर्य उगवल्यानंतर त्या सूर्याच्या प्रकाशामध्ये जर मनुष्य उभा असेल, तर सकाळच्या वेळेला जी सावली पश्चिमेकडे असते तीच सावली दुपारच्या वेळेला आपल्या शरीराला धरून असते, आपल्या शरीराच्या बरोबर असते, आपल्या शरीराला धरून असते. तीच सावली संध्याकाळच्या वेळेला पूर्वेकडे गेलेली असते. तीच जाणीव या ठिकाणी समर्थाने करून दिलेली आहे की ज्या गोष्टींचा अभिमान मनुष्य करतोय की नाही, त्या सगळ्या गोष्टी अशा प्रकारे दूर 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 माणसापासून जात असतात. काही वेळेला माणसाला वाटतंय की नाही, शेवटपर्यंत हे मला सांभाळणार आहे, हेच माझ्या कामी येणार आहे, किंवा शेवटपर्यंत ह्याचाच मला उपयोग होणार आहे. पण ह्या गोष्टींचं निरसन संतांनी केलेलं आहे. वैसा तरी निघून गेली हळूहळू. अर्थातच आपल्या वयाची ही भूमिका त्या ठिकाणी तशीच असते. आणि वयाची भूमिका कशा प्रकारे असते, तारुण्यामध्ये माणसाला बघा ना किती अभिमान असतो, स्वाभिमान असतो. अगदी मत्त अवस्थेमध्ये तो असतो, अगदी मदमस्तीमध्ये तो सगळं काही कार्य करत असतो तारुण्यात. आणि त्याची ओळख समर्थाने या दासबोधामध्ये करून दिलेली. शरीरशक्ती तारुण्यपणी, नाना सुखे भोगी प्राणी, अशक्त होता वृद्धपणी, नाना दुःखे भोगी. म्हणजे त्यावेळेला जर आपल्याकडे अभिमान असेल ना, तारुण्य अवस्थेमध्ये आपल्या तारुण्याचा अभिमान जर असेल, बघा म्हणजे प्रत्येक गोष्टीचा अभिमान माणसाकडे येत असतो. संत ज्या वेळेला हे निरूपण देतात ना, तेव्हा आपल्याला कळत आहे, तोपर्यंत काय आपल्याला कळत नाही. अर्थातच शरीरशक्ती तारुण्यपणी, नाना सुखे भोगी प्राणी. वेगवेगळ्या प्रकारचं सुख मनुष्य भोगत असतो, वेगवेगळ्या प्रकारचं सुख मनुष्य अनुभवत असतो. पण ते वेगवेगळ्या प्रकारचं सुख भोगल्यामुळे, अनुभवल्यामुळे तारुण्यात मग वृद्धावस्थेमध्ये त्याची काय परिस्थिती होते, तर अशक्त होता वृद्धपणी, नाना दुःखे भोगी. वृद्धपणी ज्या वेळेला अशक्तपणा येतो, ज्या वेळेला शरीर थकलं जातंय, एक एक इंद्रिय निकामी होतंय, आणि ते निकामी झाल्यानंतर, एक एक इंद्रिय निकामी झाल्यानंतर मग मात्र त्याला कळतंय की तारुण्यामध्ये मी काय काय अवस्था केलेली आहे, काय काय कर्म केलेली आहेत, न जाणो कदाचित त्याच कर्मांचा भोग मला आज आलेला आहे भोगायला, असं वाटतंय त्याला. आणि त्या गोष्टीचं पुढे समर्थाने एक जाणीव करून दिलेली आहे.
एक साधारणतः ओळख करून दिलेली आहे. काय की बाळ तारुण्य आपले वृद्धाप्य प्रचितीस आले. जर आपल्याला आपल्या बाळपणीचं किंवा तारुण्य अवस्थेचा जर अभिमान असेल तर त्यावेळेला तिथे एक जाणीव करून दिली समर्थाने. या दासबोधामध्येच ते मांडलेलं आहे. ती ओळख या दासबोधामध्येच करून दिलेली आहे. बाळ तारुण्य आपुले वृद्धाप्य प्रचितीस आले, ऐसे जाणून सार्थक केले पाहिजे कोणी एके. म्हणून तारुण्य अवस्थेमध्ये ज्या वेळेला मनुष्य सशक्त असतो की नाही, ते सशक्तपणामध्ये जर संत चरण मिळाले नाहीत, जर परमार्थ घडला नाही, तर मग उन्मत्तपणे नको ती कर्म करत असतो. आणि एकदा काही नको ती कर्म त्याच्याकडून घडली की त्याचेच भोग त्याला वृद्धपणी येतात. वृद्धपणी अशक्त असता वृद्धपणी नाना दुःखे भोगी. अर्थातच सशक्त आणि अशक्त हे कशावर अवलंबून आहे. त्या ठिकाणी एक जाणीव संतांनी करून दिली की बाबा रे, समजा जर आपल्याला शरीरासाठी आपल्या सशक्त जर व्हायचं आहे तर चांगल्या आहाराची गरज आहे. चांगलं आहार ज्याला मिळत असेल, ज्याला प्राप्त होत असेल, तो सशक्त होतो. आणि सशक्त होण्यासाठी माणसाला काय पाहिजे तर चांगल्या आहाराची गरज आहे. त्याच पद्धतीने म्हणजे संत त्या ठिकाणी जाणीव करून देतात, ओळख करून देतात की शरीराला ज्या पद्धतीने सशक्त होण्यासाठी चांगल्या आहाराची गरज असते, त्याच पद्धतीने आपल्या मनाला सुद्धा सशक्त होण्यासाठी चांगल्या विचारांची गरज असते. आणि चांगले विचार जर त्या मनाला प्राप्त झाले ना, तर तो वृद्धपणी सुद्धा परमार्थ करण्यासाठी सशक्त असतो. नक्कीच. कारण का, तारुण्य अवस्थेत जर त्याने परमार्थ केला असेल, देवाचा धावा केला असेल, देवाचं चिंतन केलं असेल, देवाचं स्तवन केलं असेल, तर तेच विचार त्याला पोषक ठरतात. आणि याच विचारांमुळे त्याचं मन एवढं सशक्त होत आहे की शेवटच्या श्वासापर्यंत परमार्थ करण्यासाठी तो सशक्त असतो. देवाचं स्तवन करण्यासाठी तो सशक्त असतो. त्याच्याकडे कुठल्याही प्रकारची मनाकडे अशक्तपणा नसते. म्हणून शेवटपर्यंत त्या मनाला परमार्थात सशक्त ठेवण्यासाठी, धडधाकट ठेवण्यासाठी परमार्थात काय पाहिजे, चांगल्या विचारांचा खुराक त्याला मिळाला पाहिजे. चांगले विचार त्याला प्राप्त झाले पाहिजेत, त्याला चांगले विचार मिळाले पाहिजेत. अर्थातच आपल्या तारुण्याचं सुद्धा आपल्याला अभिमान नको. आपल्या शरीराचा जर आपल्याला अभिमान असेल तर ते सुद्धा खंडन केलंय. तुझं नव्हे हे शरीर, तो इतरांचा काय विचार, एक भगवंत साचार धरी भावार्थ बळे. हे शरीर सुद्धा जर आपलं नाही तर मग इतरांचा काय विचार. जे कर्मयोगाने सगळे आपल्याला मिळालेले आहेत, आपल्या घरामध्ये जे आपल्याला प्राप्त झालेले आहेत, ते कसे मिळालेले आहेत, कशा प्रकारे मिळालेले आहेत, याची सगळी जाणीव संतांनी आपल्याला करून दिलेली आहे. पण त्या ठिकाणी ओळख करून दिली, कर्मयोगे सकळ मिळाली, एकेच तडी जन्म आली, ते तू आपुली मानिली कैसरे पडत मूर्खा. याची जाणीव करून देत असताना, याची ओळख करून देत असताना संत त्या ठिकाणी एक ओळख करून देतात की बाबा रे, एखाद्या नदीमध्ये प्रवाहाबरोबर 2 वंडके, लाकडाचे 2 वंडके बरोबर वाहत असतात. काही वेळेला पाहायला मिळतात आपल्याला. प्रवाहाबरोबर आलेले 2 वंडके लाकडाचे बरोबर वाहत असतात काही अंतरापर्यंत. पण पुढे काही अंतरावर गेल्यानंतर जर एखाद्याला वेगळं वळण मिळालं तर तो वेगळ्या मार्गाला जातो आणि दुसरा वेगळ्या मार्गाला जातो. मग मात्र शेवटपर्यंत त्यांची भेट होत नसते.
मग काही अंतरावर ते एकत्र मिळालेले आहेत हे त्यांना माहिती नसतं की पुढे जर वेगळं वळण मिळालं तर आपण वेगळे विभक्त होणार आहोत, वेगळ्या मार्गाने जाणार आहोत, आपला प्रत्येकाचा जाण्याचा मार्ग वेगळा आहे हे त्यांना कळत नसतंय. त्याच पद्धतीने कर्मयोगे सकळ मिळाली एके स्थळी जन्म आली, ते तुवा आपुली मानिरी कैसिरे पडत मूर्खा. आणि मग पुढे मांडलेलं आहे, तुझे तुझं नव्हे हे शरीर, तो इतरांचा काय विचार, आता एक भगवंत साचार धरी भावार्थ बळे. अर्थातच जर पाहायला गेलं तर ह्या सगळ्या प्रकारचा अभिमान आपल्याला अधोगतीला नेतोय, अधोगती प्राप्त करून देतोय. मग त्यासाठी त्याच्यापासून जर बाजूला व्हायचं असेल, नम्रतेने जर परमार्थ करायचा असेल, नम्रतेने जर परमार्थात उभा राहायचं असेल, तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? आता एक भगवंत साचार सत्य जे आहे ते धरी भावार्थ बळे. म्हणजे भावार्थाने आपण त्या भगवंताला अगदी जर पाहायला गेलं तर त्याची ओळख घेतली पाहिजे, त्याचा परमार्थ केला पाहिजे, त्याचं स्तवन केलं पाहिजे त्या देवाचं. अन्यथा परमार्थ करण्याचे मार्ग मुख्य 4 प्रकार मांडलेले आहेत. कर्म मार्ग, ज्ञान मार्ग, योग मार्ग आणि भक्ती मार्ग. कर्म मार्ग, ज्ञान मार्ग, योग मार्ग आणि भक्ती मार्ग. आता त्या ठिकाणी जर पाहायला गेला तर ज्याला जो मार्ग मिळालेला आहे आणि ज्याला ज्या मार्गाने आत्मप्रचिती आहे त्याने तो मार्ग स्वीकारावा आणि त्या मार्गाने चालावं. त्या मार्गात वाटचाल करत असताना एक स्मरणात ठेवलं पाहिजे की मला जे साध्य करायचं आहे ते साध्य झालं पाहिजे आणि ते साध्य होईपर्यंत त्यांनी थांबता कामा नये. काय साध्य करायचं आहे? मुक्ती, मोक्ष, देव, परमार्थ, अध्यात्म, देहाचं सार्थक हे साध्य करायचं आहे. मग तो कर्म मार्गाने असू द्या, योग मार्गाने असू द्या, ज्ञान मार्गाने असू द्या किंवा भक्ती मार्गाने असू द्या. फक्त त्याने ते स्मरणात ठेवलं पाहिजे की मला काय साध्य करायचं आहे. पण त्या ठिकाणी जर अभिमान जागा झाला तर, आणि होतोच, काही वेळेला होतो, जर विस्मरण झालं तर काही वेळेला तो अभिमान जागा होतो. एक छोटस दृष्टांत संतांनी दाखवला बघा. ज्या वेळेला गहिनीनाथ आणि कबीरजी यांची भेट झाली, कबीर महाराज आणि गहिनीनाथ यांची ज्या वेळेला भेट झाली त्यावेळेला आता गहिनीनाथ जे होते ते योगी होते आणि कबीर महाराज जे होते ते भक्त होते. पण ज्या वेळेला भेट झाली त्यावेळेला गहिनीनाथ कबीरदासांना म्हणाले, कबीरजींना म्हणाले, कबीर महाराजांना म्हणाले की म्हणे योगी श्रेष्ठ की भक्त श्रेष्ठ? कबीरजींना म्हणाले, कबीर महाराजांना म्हणाले गहिनीनाथ योगी श्रेष्ठ की भक्त श्रेष्ठ? आता गहिनीदास योगी होते आणि कबीर महाराज भक्त होते. पण जो खरा भक्त आहे ना तो अखंड त्याच्याकडे नम्रता असते आणि तो नम्रतेत वावरत असतो. आणि त्यापैकीच एक कबीर महाराज, त्यांनी हात जोडले आणि बोलून मोकळे झाले. ते बाबा रे योगी श्रेष्ठ. समोरच्याला जर ते अपेक्षित असेल तर आपण त्या पद्धतीने बोललं पाहिजे ना. आणि न जाणो गहिनीनाथांना तेच अपेक्षित होतं की काय, कोण श्रेष्ठ? खर तर दोघांकडे जे देवाचं स्वरूप आहे, जे ज्ञान आहे, जी आत्मप्रचिती आहे, ह्या सगळ्याची प्राप्ती करून देणारे ते गुरु श्रेष्ठ, तो देव श्रेष्ठ, तो परब्रह्म श्रेष्ठ. पण गहिनीनाथांकडून कुठेतरी सूक्ष्मातून तो जागा झाल्यामुळे
त्यांनी कबीरदासांना विचारलं योगी श्रेष्ठ की भक्त श्रेष्ठ, आणि कबीरदासांकडे ती नम्रता असल्यामुळे त्यांनी लगेचच सांगितलं कबीर महाराजांनी योगी श्रेष्ठ. पण तरी सुद्धा गहिनीनाथ गप्प बसत नाही. म्हणजे असं कसं, आपण प्रत्यक्ष पाहायचं कोण श्रेष्ठ ते. कबीर महाराज म्हणतात कशाला, आता तुम्ही श्रेष्ठ आहात ना, मी बोललो ना की तुम्ही श्रेष्ठ आहात, योगी श्रेष्ठ म्हणून. कारण भक्तांकडे दासांकडे देवाचं दास्यत्व ज्यांनी स्वीकारलं त्यांच्याकडे नम्रता असते. ते कधीच बोलणार नाहीत की आम्ही श्रेष्ठ आहेत. आणि जे स्वतःहून जर बोलत असतील ना की आम्ही श्रेष्ठ आहेत, आम्ही जगापेक्षा वेगळे आहेत, आम्ही जगामध्ये आम्हीच सगळ्यात भारी आहेत, आमचंच सगळ्यात श्रेष्ठ आहे, आपण समजावं यांना परमार्थ कळलाच नाही. आपण समजावं की यांना परमार्थ काय ते कळलाच नाही, आणि आपण समजावं की यांच्याकडे परमार्थातला जो पहिला अलंकार आहे ज्याला नम्रता म्हणतात, ती नम्रता अजून प्राप्तच झालेली नाही. आणि नम्रता जर प्राप्त झालेली नाही तर परमार्थ काय ते यांना कळालंच नाही. आणि ती नम्रता त्या कबीरदासांकडे होती, कबीर महाराजांकडे होती, म्हणून कबीर महाराज म्हणाले की योगी श्रेष्ठ. पण गहिनीनाथ ऐकायला मागत नाही. नाही नाही म्हणे, आपण हे प्रत्यक्ष पाहायचं. म्हणे कसं काय पाहायचं, म्हणजे परीक्षा घ्यायची. आपण समोर सागर आहे, त्याच्यामध्ये आपण जायचं, लपायचं. अगोदर म्हणे मी जाणार, मला तुम्ही शोधायचं, नंतर तुम्ही जायचं, मी तुम्हाला शोधणार. कबीर महाराजांनी हात जोडले, म्हणे ठीक आहे, आता काय तुम्ही आलेलेच आहेत त्याच पद्धतीने परीक्षा पाहिला तर मग जे देवाच्या मनात असेल ते होईल. कधीतरी आपल्याला पण अशी प्रचिती येते, कुठेतरी एखाद्या ठिकाणी प्रवचन चालू असताना, निरूपण चालू असताना, कुठेतरी एखाद्या ठिकाणी चिंतन चालू असताना एखाद्याला एखादी गोष्ट माहिती असते पण तो मुद्दाम विचारतो, मुद्दाम विचारणा करतोय तो, महाराज हे काय, महाराज ते काय, याचा अर्थ काय, त्याचा अर्थ काय. ऍक्च्युअली त्याला माहिती असतंय, पण त्याला हे माहिती करून घ्यायचं असतंय आपल्याला माहिती आहे की नाहीये. असंच एका ठिकाणी ज्या वेळेला प्रवचन चालू होतं त्यावेळेला सहज विचारणा केली की म्हणे 84 तत्व मांडलेली आहेत, आणि मग म्हणे कशा प्रकारे आहेत ती, कोणती आहेत ती. सहज प्रवचनातून ज्या वेळेला आलं की समर्थांनी या दासबोधामध्ये 84 तत्वांचा विवरण मांडलेलं आहे, 84 तत्व मांडलेली आहेत. समोरच्याने लगेचच प्रश्न केला, म्हणे कोणती तत्व आहेत ती 84 तत्व, अशी कोणत्या प्रकारची तत्व म्हणे सांगितलेली आहेत समर्थांनी. हात जोडून विनंती केली, बाबा रे मला, मी ज्ञानी आहे, तुला सांगितलं कोणी, मी ज्ञानी आहे हे तुला सांगितलं कोणी, मला ज्ञान प्राप्त व्हावं म्हणून मी समर्थांचं निरूपण ऐकतोय, म्हणून मी संतांचे कीर्तन ऐकतोय, संतांचं प्रवचन ऐकतोय, आणि अजूनही मी शिकत आहे. हे सगळं बोलून झाल्यानंतर समर्थांकडे नम्र प्रार्थना करून, नम्र निवेदन करून, आणि मग ती 84 तत्व ज्या वेळेला वर्णन केली पूर्ण, त्यावेळेला समोरच्या माणसाने हात जोडले आणि म्हणाला चुकलं माझं. मग नंतर हात जोडून चुकलं हे बोलण्यापेक्षा अगोदरच तो अभिमान जर जागा होऊन प्रश्न विचारला नसता तर ही वेळ आलीच नसती. आता पुढे काय झालं, मग ज्या वेळेला गहिनीनाथ त्या सागरामध्ये लपले, एक माशाचं रूप त्याने धारण केलं आणि त्या सागरामध्ये गेले. कबीर महाराजांनी ज्या वेळेला त्या पाण्यामध्ये बघितलं त्यावेळेला अनेक प्रकारचे मासे त्यांना दिसले, पण एक मासा मात्र वेगळा दिसला. वेगळा दिसलेल्या माशाला पकडलं, म्हणे निघा बाहेर. हात पकडल्याबरोबर, अगदीच हात म्हणजे त्या माशाला पकडल्याबरोबर लगेच ज्या स्वरूपात होते त्या स्वरूपात प्राप्त झाले, प्रगट झाले, आणि म्हणे ठीक आहे चल आता तुम्हाला ओळखलंच बरोबर, आता तुम्ही म्हणे या पाण्यामध्ये लपायचंय, तुम्ही म्हणे या सागरामध्ये लपायचंय. ज्या वेळेला कबीर महाराज तिथे त्या ठिकाणी त्या पाण्यामध्ये लपले, त्या पाण्यामध्ये गेले, त्यावेळेला गहिनीनाथांनी अथक प्रयत्न केले
अनेक मासे बघितले, मगरी बघितली, बेडकं बघितली, जलचरे जी 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 जलचरे त्या पाण्यामध्ये होती, त्या सागरामध्ये होती, ती सगळ्या जलचऱ्यांचा अभ्यास केला, ती सगळी जलचरे बघितली, पण त्यांना काही कबीर महाराज सापडलेच नाहीत. शेवटी काठावर येऊन हात जोडले, विनंती केली, म्हणे महाराज हरलो मी, नाही ओळखू शकत तुम्हाला, नाही सापडवू शकत तुम्हाला, निघा बाहेर आता. आणि मग ज्या वेळेला कबीर महाराज बाहेर आले त्यावेळेला त्यांनी सांगितलं, अहो सगळ्या प्रकारचे मासे मी बघितलं, सगळ्या प्रकारची बेडकं मी बघितली, सगळ्या प्रकारच्या मगरी मी बघितल्या, जी जी जलचरे ह्या सागरामध्ये होती, सगळ्या प्रकारच्या जलचरांचा अभ्यास केला, पण तुम्ही काही मला सापडलेच नाहीत. म्हणजे तुम्ही झाला होतात तरी कोण? त्यावेळेला कबीर महाराजांनी सांगितलं की मी पाणीच झालो होतो, त्यामुळे तुम्हाला ओळखू शकला नाहीस. आता पाणीच झाल्यामुळे गैनीनाथ ओळखू शकले नाही कबीरदासांना. शेवटी हात जोडले, म्हणे तुम्ही श्रेष्ठ आहात. अर्थातच परमार्थ करत असताना अभिमान नको, नम्रतेने माणसाने असं उभं राहावं की सागरामध्ये गेल्यानंतर पाणीच, अर्थातच देव पाहता पाहता देवपणच त्याला प्राप्त झालं पाहिजे. देव पाहावयासे गेलो आणि देवची होऊन ठेलो, अशा प्रकारची स्थिती त्याची प्राप्त झाली पाहिजे, अशा प्रकारची प्रचिती त्याला आली पाहिजे, अशा प्रकारचा साक्षात्कार त्या ठिकाणी झाला पाहिजे. म्हणून अभिमान नको. समर्थांनी स्पष्ट ह्या ओळीमध्ये मांडलेला आहे की वेगवेगळ्या प्रकारचा अभिमान माणसाकडे असतो, वेगवेगळ्या प्रकारचा अहंकार माणसाकडे असतो, आणि तो अहंकार, तो अभिमान माणसाला परमार्थ करू देत नाही. म्हणजे दिसतंय ते नाचतंय आणि नाशिवंत आहे ते शेवटपर्यंत आपल्याला साथ देणार नाही ना. हो, याची ओळख माऊलींनी करून दिलेली आहे. अभ्राची छाया जाईल लया. ढगांची सावली ज्याप्रमाणे असते की नाही, ती कधी नाहीशी होईल सांगू शकत नाही. ढग बाजूला झाले की नाहीशी होते. ज्या वेळेला सूर्याच्या आडवे ढग येतात त्यावेळेला ती सावली दिसते, आणि एकदा काही ढग बाजूला गेले की परत प्रकाश, ऊन लागायला लागतो. अभ्राची छाया जाईल लया. त्याच पद्धतीने ज्या ज्या भ्रमामध्ये मनुष्य कार्य करतोय आणि अभिमानात वावरतोय की नाही, तो भ्रम, तो अभिमान पूर्णपणे लयाला जाणार आहे. फक्त त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? संतांच्या चरणी एकनिष्ठ उभं राहिलं पाहिजे. संतांच्या वचनावर आपला पूर्ण विश्वास पाहिजे. आणि या ठिकाणी सुद्धा श्रवण करताना आपल्याकडे अभिमान नको, मी खूप ज्ञानी आहे, मला खूप येतंय, मला याच्या पलीकडचं येतंय, असं पण नको. म्हणजे बघा ना कसं सूक्ष्म सूक्ष्माचा निवाडा समर्थाने केलेला आहे. कथा होती तेथे जावे, दुरी दिनासारखे बैसावे, तेथील सकळ हरद्र घ्यावे अंतर्यामी. संतांनी मांडलेला आहे, ज्या ज्या ठिकाणी प्रवचन असेल, कीर्तन असेल, निरूपण असेल, विवरण असेल, संत चरित्र श्रवणाला मिळत असेल, त्या त्या ठिकाणी जावं आणि दुरी दिनासारखे बैसावे. म्हणजे मला काही येतच नाही अशा प्रकारे बसावं, पण तिथलं जे काही सामर्थ्याचं आहे, आत्मप्रचितीचं आहे, ते अशा प्रकारे घ्यावं की जेणेकरून आपल्याकडे ते घेतल्यानंतर आत्मज्ञान प्राप्त होईल. अशा प्रकारे आपण नम्रतेत त्या ठिकाणी ते जे काही निरूपण, जे काही प्रवचन, जे काही कीर्तन श्रवण होईल ते देवाच्या कृपेने, पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने आपण श्रवण करावं. आणि ते श्रवण आपल्याला शेवटपर्यंत व्हावं, आपल्याकडून ती भक्ती शेवटपर्यंत घडावी, ही नम्र प्रार्थना आपण पांडुरंग परमात्म्याच्या चरणी करून, आजची ही झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करून, आजच्या भाग क्रमांक 7 ह्या भागाला या ठिकाणी आपण पूर्ण विराम देऊया. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.